आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगर मधून। छत्रपती संभाजीनगर मधील सुकना धरण आटलंय। धरण आटल्याने पात्रात भेगा पडल्यात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट उद्भवत आहे। एक गिरट्या घालत असून त्यातच आज एक प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सुकना धरणात पाहायला मिळत आहे। पाणी टंचाईच्या झळा आता मराठवाड्यात अधिकच तीव्र होताना पाहायला मिळत आहे। मराठवाड्यातलं पाणी पुरवठा करणारं जायकवाडी धरण देखील 6% कमी पाणीसाठा त्यात शिल्लक आहे आणि त्यातच सुकना धरणातील देखील पाणी संपलं असून उन्हाच्या तडाख्यामुळे त्यात अक्षरशः भेगा पडल्यात। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या पाणी टंचाईच्या झळा पाहायला मिळत आहेत आणि त्यातच सुकना धरण हे आटलेलं आहे। पाहूया या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रयत्न जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये सुकना धरण जे आहे ते मोठं आहे आणि या ठिकाणाहून जर बघितलं अनेक ठिकाणी जे आहे ते देखील पाणी पुरवठा केला जातो। मात्र आता सुकना धरणाचं पाणी जे आहे ते मूर्त साठ्यामध्ये गेलेलं आहे। अक्षरशः 1% पर्यंत पाणी जे आहे ते सुकनामध्ये आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण जे क्षेत्र आहे बोल्ड ते सगळं भेगाळल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दृश्य दिसत आहे आणि त्यामुळे शहरामध्ये जर बघितलं तर भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिक करत आहे। दुसरीकडे जे पाझर तलावे असतील छोटे मोठे ते देखील कोरडे ठाक होताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे आता भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागत आहे। या ठिकाणी जर बघितलं सुकना धरणातून अनेक गावांना जे आहे या ठिकाणून नागरिक पाणी नेत होते। मात्र आता सुकनातील देखील पाणी साठा जो आहे तो आटलेला आहे आणि त्यामुळे याचा फटका जो आहे तो आजूबाजूच्या जवळपास 10 ते 15 खेड्यापाड्यांना बसणार आहे। जी धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।